निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। गुरुकुले कुटुंबियांना सर्वतोपरी शासकीय मदत करणार आमदार अमोल खताळ यांनी रामनाथ गुरुकुले यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलंय। संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ आणि चन्नापुरीच्या सरहद्दीवर शिरतार वस्तीवर राहणारे रामनाथ गुरुकुल या 34 वर्षीय तरुणाचा हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला होता। या कुटुंबियांची आमदार अमोल खताळ यांनी भेट घेत सांत्वन करत या कुटुंबियांना लवकरात लवकर शासकीय मदत मिळवून देण्याचे आदेश वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत। संगमनेर तालुक्यातील चन्नापुरी जावळे वस्तीच्या शिवारातील ढुंगण्याच्या डोंगर परिसरात जंगलात रामनाथ सूर्यभान गुरुकुले या तरुणाचा हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला। या दुर्दैवी घटनेची माहिती समजताच संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी सावरगाव तळच्या शिरतार वस्तीवर गुरुकुले यांच्या वस्तीवर प्रत्यक्ष भेट देत त्या कुटुंबियांचे सांत्वन करत त्यांना धीर दिलाय। या तरुणाचा मृत्यू नेमका हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात झाला तर त्याचा घातपात झाला याचा पोलिसांनी कसून शोध घ्यावा अशी सूचना देखील आमदार अमोल खताळ यांनी पोलिसांना दिल्या आहेत। त्यावर त्या तरुणाचा मृत्यू हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात झाला असल्याचा प्राथमिक वैद्यकीय अहवाल लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालय यांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे असल्यानं संगमनेर तालुक्याचे पोलीस निरीक्षक देवीदास ढुंगणे यांनी आमदार अमोल खताळ यांना सांगितलं आहे। यावर वन विभागाची जी काही शासकीय मदत असेल ती शासकीय मदत लवकरात लवकर या कुटुंबियांना देण्यात यावी असे आदेश देखील आमदार खताळ यांनी वन परिक्षेत्र अधिकारी सचिन लोंढे यांना दिले आहेत। यावेळी आमदार खताळ यांच्या समवेत शिवसेना तालुकाध्यक्ष रामभाऊ रहाणे, भाजपाचे उपाध्यक्ष बाळासाहेब सेटे, चन्नापुरीचे कामगार पोलीस पाटील ज्ञानदेव रहाणे, सावरगाव तळचे पोलीस पाटील गोरक्ष नेहे, सावरगाव तळ ग्रामपंचायतचे माजी सदस्य दादाभाऊ शिरतार, रोहिदास शिरतार, चन्नापुरी ग्रामपंचायत सदस्य अंकुश रहाणे, श्याम रहाणे, सामाजिक कार्यकर्ते शरद नेहे, राम रहाणे, शिवाजी शिरतार, नंदू बोराडे, साहेबराव बोराडे, ज्ञानेश्वर बोराडे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। यावेळी अमोल खताळ यांनी काही माहिती दिली आहे। गुरुकुले या युवकाची मयत झाला, त्याची बॉडी सापडली। त्यानंतर आज त्यांच्या घरी जाऊन वन विभागाचे अधिकारी असतील, असले पोलीस प्रशासनाचे अधिकारी असतील, त्या कुटुंबाची भेट घेऊन त्याच्या बाबतीत नेमकं काय घडलं होतं, काल ज्यावेळेस ही बातमी कळाली त्यानंतर आपण तिथं प्रशासनाशी चर्चा केली होती। तर प्रशासनाला प्राथमिक अंदाज देण्यासाठी काही अडचणी येत होत्या, त्याचा घातपात झाला आहे का जनावरांनी कोणी त्याच्यावरती हमला केला आहे। तर आज त्याबाबत त्यांच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर एक प्राथमिक अंदाज आज पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट संध्याकाळपर्यंत प्रायमरी जो आहे तो मिळतो आहे। पण त्यामध्ये जनावरांच्या हमल्यातच तो मयत झाला असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे। त्यानुसार त्या कुटुंबाला जी काही शासनाकडून मदत देण्यात येईल, जी काही प्रक्रिया आहे त्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून त्या कुटुंबाला निश्चित आपण त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहे। येणाऱ्या काळात त्यांना शासनाची सर्वोपरी मदत दिली जाईल।